ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोय सौवसाहूणं एसो पंचनमो यारु सौवपावपनाशनो मंगलानं च सव्वेसिं परमं हवै मंगलम्। जय बोलो देवादिदेव श्री सुपार्श्वनाथ भगवान की जय। चला तर नमो आहिर्याणम तिसरे परमिष्ठी आहेत। परमिष्ठ परमिष्ठ ह्या शब्दाचा अर्थ सांगितला होता काय? परमिष्ठ परमेष्ठी म्हणतो ना आपण त्यांना। तर परमेष्ठी ह्या शब्दाचा अर्थ काय? जे परमपदामध्ये स्थिर असतात, स्थित असतात, त्यांना काय म्हणतात? परमेष्ठी असं, परमिष्ट। परमिष्ट इष्ट नव्हे केवळ, फक्त परमिष्ट त्या पदामध्ये कायमच स्थिर आहेत, त्यांना काय म्हटलेलं आहे? परमेष्ठी म्हणतात। ते 5 आहे त्यातल्या। आता अरिहंत आणि सिद्ध आपण काय केलं तर थोडासा त्याचा अभ्यास केला। आता क्रमप्राप्त तर तिसरं नमो आयर्याणम असं हे आहे। आणि काल आपण अरिहंतांविषयी आणि सिद्धांविषयी जाणून घेतलं। तर ते अरिहंतांनम नमो अरिहंताणम आहेत ना, त्याच्यामध्ये काल थोडंसं बायोलॉजिकल त्यांची बॉडी आहे ना, बायोलॉजीला कशी छेद देते काही काही प्रमाणामध्ये हे झाल्यानंतर, त्यांना केवळ ज्ञान झाल्यानंतर किंवा त्यांच्या जन्माचेच अतिशय आहेत ना ते काही, त्या जन्माच्या अतिशयामध्ये जे बायोलॉजीला चॅलेंज आहे, अशा बायोलॉजीच्या चॅलेंज असणाऱ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या। आणि त्याच्यामध्ये दुधासारखं पांढरं रक्त आहे ना, त्याचं एक दुसरं एक कारण आहे। दुधासारखं पांढरं रक्त असण्यामध्ये दुसरं एक कारण असं आहे की जेव्हा तीर्थंकरांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो ते स्वर्गावतरण होतं, आणि स्वर्गावतरणाच्या आधीचा भव ते मुनी होतात है ना, तीर्थंकर मुनी असतात। आणि त्या मुनी अवस्थेमध्ये तीर्थंकर प्रकृतीला कारण असणाऱ्या 16 ज्या भावना आहेत त्या 16 भावनांचं चिंतन करतं। त्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दर्शन विशुद्धीपासून प्रवचन वत्सलत्वपर्यंत आहेत ना। त्याच्यामध्ये सेंटरची एक भावना आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची, तिला वैयावर्त भावना असं म्हणतात। आणि त्या भावनेचा मूळ जो आशय आहे, ढांचा म्हणतो आपण त्याला, एक फंडामेंटल त्याचं एक व्हॅल्यू आहे वैयावर्त्य। वैयावर्त्य म्हणजे मुनी महाराजांचा हातपाय दाबणं एवढा परंपरेने अर्थ करतो, आणि आपण तसाच ग्रहण करतो, पण तसा नाही आहे ॲक्च्युली। त्याचा एक भाव असं आहे की दुसऱ्याचं दुःख तुम्ही दूर करायचा प्रयत्न करा। आणि तीर्थंकराचं वैशिष्ट्य आहे की जगामध्ये जेवढे जेवढे यच्छाव जीव आहेत, जे गटारीमध्ये वळवणाऱ्या किड्यापासून उकिरड्यावर चढणाऱ्या गाढवापासून महापुरुषापर्यंत सगळ्यांच्या हिताचा आणि सगळ्याच्या जीवाचा विचार करण्याचं सामर्थ्य, विचार करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते। इतका वात्सल्यभाव प्रकट होतो की जो वात्सल्यभाव एखाद्या नवीन बेबीला जन्म दिलेली आई असते ना, त्या आईला जसं पाजर फुटतो ना मुलाला बघून, त्याचं दूध पांढरं येतं, तसं भगवंतांचं संपूर्ण ब्लड असतं ना, ते ब्लड पांढरं होतं बरं काय। त्याचं कारण आहे ते वात्सल्यभाव। म्हणजे वात्सल्य भावाचा परमोत्कर्ष कुठे बघायला मिळतो? तीर्थंकरांच्यामध्ये। करुणेचा उत्कर्ष कुठं बघायला मिळतो? तीर्थंकरांच्यामध्ये। तेवढी करुणा कुठेही नसते जगामध्ये, एवढे करुणाशील असतात ते भगवान। कोणाचं त्यांच्या आयुष्यामध्ये जन्मल्यापासून निर्वाणाला प्राप्त होईपर्यंत त्यांच्यामुळं एकही जीव दुःखी नसतो। म्हणजे त्यांच्याकडून हार्म होत नाही कोणाला, कळलं काय? कोणाला हार्म होत नाही, मी असं बोललो तसं बोललो अमुक केलं नाही। त्यांना अकारण शत्रू मात्र असतात बरं काय, कळते काय? अकारण शत्रू आणि अकारण मित्र। अकारण शत्रू लई होतं, तुम्ही प्रगती करा फक्त। अकारण काही तुम्ही केलेलं नसते, पण शत्रूंची संख्या खूप वाढत जाते। तुम्ही फक्त काय करा? प्रगती करायला सुरू करा। जगामध्ये अकारण मित्र होणं कठीण आहे, अकारण मित्र तीर्थंकर असतात।
त्यामुळं पण त्यांचं ब्लड कसं असतं, पांढरं असतं. हा एक त्याच्यामध्ये भाग सांगितलेला आहे. आता हे पुढं एक नमो आयर्यानम, हे बोलायचं नाही बाळा, बोलायचं नाही. नमो आयर्यानम म्हणजे आचार्य परमेष्ठींना नमस्कार असो त्याचा अर्थ आहे. म्हणजे लोकातील नमो लोये आयर्यानम, लोकातील सर्व आचार्यांना नमस्कार असो. पंचाचार म्हणजे दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार, तपाचार आणि वीर्याचार, ह्या 5 आचारांचं स्वतः पालन करतात आणि दुसऱ्या साधूंकडून पालन करवितात. संघाचे नायक असतात. चतुसंघाला 4 प्रकारचे संघ असतात बरं काय. कोणते कोणते? 4 प्रकारचे संघ, मुनी, आरिका, श्रावक आणि श्राविका. ह्या 4च्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? संघ म्हणतात. त्या संघाचे ते चीफ म्हणजे नायक असतात. कोण? आचार्य परमेष्ठी. आणि काय करतात ते? चतुसंघाला प्रायश्चित्त देतात. प्रायश्चित्त देण्याचा अधिकारी कोण? आचार्य परमेष्ठी. दीक्षा देण्याचे अधिकारी कोण? आचार्य परमेष्ठी. शिक्षण देण्याचे अधिकारी कोण? आचार्य परमेष्ठी आणि उपाध्याय परमेष्ठी. आता पुढे बघता येईल आपल्याला. आणि अनुशासन, डिसिप्लिन ठेवतात. हे पण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आचार्यांचं तो गुण आहे. आता बघा पुढं नेक्स्ट, परमागमाच्या अभ्यासाने आणि अनुभवाने ज्यांची बुद्धी निर्मल झालेली असते. आचार्य परमेष्ठी म्हणजे नक्की कोण असतात? पहिलं वाक्य काय? परमागमाच्या अभ्यासाने आणि अनुभवाने ज्यांची बुद्धी निर्मल होते. निर्मल बुद्धी कशाने होते? परमागमाच्या अनुभवाने, अभ्यासाने होते. परमागम म्हणजे काय? परमागम म्हणतात त्याला. कुंद भगवंतांनी लिहिलेली शास्त्र कोणतीही 3 किंवा 4 शास्त्रांची नावं कोण सांगेल? कुंद आचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावं? समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, अष्टपाहूड, रयनसार वगैरे वगैरे, हे सगळे नियमसार. त्या सगळ्यांचा त्याला परमागम म्हणतात. त्यांचा अभ्यास केलेले, धवला आदी ग्रंथांचा अभ्यास केलेले, जैन दर्शनाचं जे कोअर कंटेंट आहे, कोअर कंटेंट म्हणतो, अध्यात्माचं हाईट, त्याच्यामध्ये बुडलेले, त्याच्या तळाला गाठलेले, थरोली स्टडी केलेले, अभ्यास केलेले असे ते. आणि त्याच्यामुळं ज्यांची बुद्धी निर्मल झालेली आहे. कशामुळं? अभ्यासाने. आणि काय म्हटले? 14 विद्यास्थानामध्ये, 14 विद्यास्थान ह्याचा अर्थ वेदांमध्ये 14 विद्यास्थानं वेगळी आहेत आणि तीच जैनांमध्ये 14 विद्यास्थानं कोणती? 14 पूर्व. आणि 11 अंग किंवा 1 अंगाचे धारक असतात. 11 अंगाने 14 पूर्व आपण आता जेव्हा शास्त्राचा विषय येईल पुढं त्यावेळेला आपण घेऊया. आणि तत्कालीन स्वसमय आणि परसमयामध्ये पारंगत असतात. हे जरा नीट आहे का बरं काय. तर आता हे आचार्य परमेष्ठी किती महान असतात त्याचं आपण थोडंसं हे करूया. स्वसमय आणि परसमय म्हणजे काय? स्वसमय स्वतःच्या आत्म्याचं बोध होणं, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान होणं, स्वतःच्या आत्म्याच्या अनुभूतीला पोहोचणं, ह्याला काय म्हणतात? स्वसमय. आणि ह्या स्वसमयकडे येण्यासाठी जगभरामध्ये जी विचारांची देवाणघेवाण आहे किंवा जे विचार सध्या प्रचलित आहेत त्यांना परसमय म्हणतात. आता त्यावेळेला कुंदांच्या वेळेला, समंतभद्रांच्या वेळेला, सिद्धसेनांच्या वेळेला किंवा जिनसेन महाराजांच्या वेळेला तेव्हा परसमय काय होतं? परसमय म्हणजे इतर मतं. जसं तुम्ही जैन आहे तसे कोणते कोणते धर्म तुम्हाला माहिती आहेत? बौद्ध आणि सांख्य आणि ब्राह्मण आणि ख्रिश्चनिटी. आता सध्या प्रचलित असणारे, त्या काळामध्ये प्रचलित असणारे सांख्य होते, योग होते, न्याय होते, वैशेषिक होते, पूर्वमीमांसा होते, उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत होते. त्या वेदांचा अंत म्हणजे वेदांमध्ये जे सांगितलेलं सारसर्वस्व आहे ते 3 भागामध्ये पुढं आणि डिवाइड होतं. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहेत, उपनिषद आहेत आणि भगवद्गीता आहे. आता हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, जास्त गंभीर होऊन बघू नका. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि काय सांगितलं? भगवद्गीता. ह्या 3 गोष्टींचा अभ्यास करून जे साधनेला लागतात त्यांना प्रस्थानत्रयी म्हणतात. ह्या प्रस्थानत्रयींचा अभ्यास करून मग कुठल्याही वेदनिष्ठ म्हणजे वेदनिष्ठ असतात ना, वेदामध्ये त्यातला जीव काय करतो? मोक्षाला जातो असं त्यांच्यामध्ये सांगितले. कोणामध्ये? वेदांमध्ये सांगितलेलं. 3 गोष्टी सांगितले. हे पण माहीत पाहिजे. हे कोणाला माहीत पाहिजे? आचार्यांना माहीत हे सगळं माहीत पाहिजे. कळलं काय? भगवद्गीता वाचली असली पाहिजे.
ब्रह्मसूत्राच्या ब्रह्मसूत्राच्या 32 ते 36 त्या पादांमध्ये जैनांच्या अनेकांतवादावर टीका केलेली आहे बरं काय. जैनांच्या अनेकांतवादाचं खंडन केलं त्यांनी तिथं. आणि ब्रह्मसूत्र ग्रंथ कधी लिहिलेला आहे? बादरायांनी लिहिलेलं आहे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये तो ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये अनेकांतवादाचं खंडन केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे ना आचार्यांना. तर ते सगळं ज्ञान कोंदकोंदानं होतं, समंतभद्रानं होतं, सिद्धसेनानं होतं, पूज्यपाद महाराजांचं सगळं होतं. आणि म्हणून त्यांनी जेव्हा ती ग्रंथरचना केली, त्या ग्रंथरचनेमध्ये जैनांचं मंडन आणि अन्य दर्शनांचं खंडन केले आहे ना. जैनांचं मंडन करणं म्हणजे कसं बरोबर आहे आणि त्याच वेळेला ते कसे चुकीचे आहेत हे दाखवणं, ते पण संयमानी, वादावादी गुद्दागुद्दी नाही त्याच्यामध्ये. हे खूप प्राचीन इतिहास आहे आणि त्या प्राचीन इतिहासामध्ये खूप सगळ्या अशा गोष्टी होऊन गेल्या बरं काय. हां, म्हणजे परसमयाचं ज्ञान. आणि आत्ता सध्या जे आचार्य आहेत ना, त्या आचार्यांना आत्ता परसमय कोणतं आहे? आता प्रिवेल्ड आहे जगामध्ये. जे धर्म प्रिवेल्ड आहेत आत्ता कोणते? मुसलमान, ख्रिश्चॅनिटी आहे, जुडाइझम आहे. जुडाइझम म्हणजे यहुदी. भारतामध्ये घेतलं तर बुद्ध आणि सनातन म्हणजे हिंदूंचं आहेच ना आता खूप म्हणजे बोलबाला आहे त्यांचा. तर ह्या सगळ्या दर्शनामध्ये किंवा धर्मामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांची मोक्षविचार, त्यांचे कर्मसिद्धांत, त्यांची मोक्षाकडे जाण्याची जी पद्धती सांगितलेली आहे, त्यांची साधन मीमांसा सांगितलेली आहे, त्यांचं स्कूल ऑफ थॉट सांगितलेले आहेत, त्या सगळ्यांचं ज्ञान आचार्य परमेश्वरनं असतंय. किती महान असेल बघा तो आत्मा. साधी गोष्ट नाही बरं काय. कारण काय सांगितलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे की नमोकार मंत्राचं 1 वेळा जाप केलं तर 500 सागरचं पाप नष्ट होतंय. साधी गोष्ट आहे का सांगा. ते किती महान असतील ना सगळे ते 5च्या 5 पदं आणि ते आत्मे किती प्युअर ह्याला गेलेले असतील. आणि म्हणून ह्यांचं सगळं समग्र ज्ञान असणं आचार्य म्हणजे आपल्याला खूप गुळगुळीत वाटते बरं काय. आचार्य आहेत गुळगुळीत वाटते ते आणि झाले पण आता तसं थोडं. पण हे असं असतं बरं काय ते. हां, आणि पुढं काय सांगितलेलं आहे, ह्या सगळ्यामध्ये पारंगत असून निर्विकल्प स्वरूपाचरण चारित्रामध्ये मग्न असतात. आता अवघड शब्द आहेत बरं काय. ॲक्च्युली ॲडव्हान्स्ड कोर्समध्ये येतं ते निर्विकल्प चारित्र. पण एकच फक्त एका 10 सेकंदामध्ये सांगतो. विकल्प म्हणजे काय? विकल्प ह्या शब्दाचा अर्थ हां वैकल्पिक प्रश्न म्हणतो की आपण. हिंदी आहे का नाही तुम्हाला? हिंदीमध्ये वैकल्पिक प्रश्न असतात का नाही. किसी भी एक विकल्प चुनो. ऑब्जेक्टिव्ह पर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात का नाही. 1 देतात आणि 4 ABCD यातलं कुठलं पण काय करा. त्याला काय म्हणायचं? हां, ऑब्जेक्टिव्ह म्हणतात ना त्याला. ऑब्जेक्टिव्ह है ना. मग एक प्रश्न आला त्याची ABC किंवा D. गोंधळ होतोय का नाही होतोय का नाही गोंधळ. हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का. हे MPSC UPSC मध्ये प्रिलिम असतात ना. प्रिलिममध्ये हे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. ABC किंवा D ह्या 4 मध्ये किंवा 3 मध्ये काय करा तुम्ही विकल्प. विकल्प ह्या शब्दाचा अर्थ एकाला एक नाही आहे, 2 3 4 5 100 1000 कोटी. ह्याला काय म्हणतात? एकाच्या ठिकाणी दुसरा आला की विकल्प सुरू झाले. हां, म्हणून बर्ट्रॉन्ड रसेल नेहमी म्हणायचं बरं काय, द ऑदर इज हेल म्हणायचा. द ऑदर इज हेल म्हणजे काय, एकामध्ये दुसरा आलं की नरक सुरू झाला. हे सगळ्या अर्थाने आहे बरं काय. एका ठिकाणी दुसरं आलं की नरक सुरू झाला. कळालं का नाही? खूप डीप कोट आहे बरं काय. कळालं का नाही कळालं? म्हणजे एका ठिकाणी दुसरं आलं की नरक सुरू झाला. हां, एका माणसाजवळ दुसरा माणूस आला की नरक सुरू झाला अध्यात्माच्या दृष्टीने बरं काय. कसं? हां, नरक म्हटलंय त्याला बरं काय. हां, खूप हायेस्ट लेवलला जाऊन ते कोट केलेलं आहे त्यांनी. हां, मग लग्न काय असतंय? शुभमंगल असतं ना ते. चला ते तो आपला विषय नाही आहे. म्हणजे विकल्प आहेत ना हे असे. एका ठिकाणी 2 3 4 आली की माणसाचं मन गोंधळामध्ये पडतं. साधं उदाहरण काय की तुम्ही कधीतरी साडीच्या दुकानामध्ये जाता साडी खरेदी करायला आणि ते दुकानदार खूप हुशार असतात ना लोक. ते 10-15 साड्या काय करतात ते तुमच्यासमोर ठेवतात
आणि तुम्हाला एकच साडी घ्यायची असते, बरोबर आहे. मग तेवढ्यात अर्धा तास 1 तासमध्ये तुम्ही एक चॉईस करता, घरी नेता. म्हणजे आधी 2 असतात, त्या 10-15 मधले 2 ठेवता तुम्ही आणि नंतर मग एकच चॉईस करून नेता घरी, बरोबर ना. मग घरी गेल्यानंतर ती घेतलीच तर बरं झालं असतं, वाटते की नाही. असं फक्त साडीचं नाही, असं माणसांचं पण आहे, सगळ्याच आहे बरं काय. असं त्याला विकल्प म्हणतात. आणि माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत विकल्पातच असतो, म्हणून त्याची दुःखाची परंपरा कधीही नष्ट होत नाही. हे सगळं सायकोलॉजिकल फॅक्ट आहेत. आणि हे सायकोलॉजीचा खूप चांगला अभ्यास त्यांनी जैनिझममध्ये दिलेला आहे बरं का, जैन आचार्यांनी. समजण्याच्या गोष्टी आहेत. तर ह्या विकल्पाच्या पलीकडे जाऊन निर्विकल्प चारित्र प्राप्त करतात ते, एवढं आचार्य म्हणून. आता सांगतो पुढं तुम्हाला ते पुढे लिहायला. आणि कसे असतात ते, मेरूप्रमाणे निश्चल असतात, निष्कंप, पृथ्वीप्रमाणे सहनशील. हे सगळं धौलामधला कंटेंट आहे बरं काय, धौला ग्रंथामधला कंटेंट आहे हा. समुद्राप्रमाणे कसे असतात, अत्यंत उथळ नसतात. व्यक्तिमत्वामध्ये उथळपणा अजिबात असत नाही आचार्यांच्या, है ना. आणि ह्या युगात आमच्या डोळ्यांनी आम्ही एक माणूस असा बघितला की खूप गंभीर होता, आता नाही आहे तो, आचार्य विद्यासागर महाराज. खूप गंभीर. आणि एक सांगतो त्यांचं, म्हणजे आचार्य परमेष्ठींचा गुण आहे तो. साधा भोळा माणूस बुद्धिमान असतो काय? बुद्धिमान माणूस साधा भोळा असतोय काय? बुद्धिमान माणूस आहे आणि साधा भोळा असणं हे कॉम्बिनेशन लाखामध्ये एक माणूस फक्त हे करू शकतो. ते कॉम्बिनेशन असतं ते मुनी महाराजांचं. आचार्य कोण असतं, कळलं का नाही कळलं? काय कळलं? बुद्धिमान पण आहे, म्हणजे बुद्धीची हायेस्ट कक्षा ज्याने गाठलेली तरीही तो साधा भोळा आहे. कळलं काय तुम्हाला? हे कॉम्बिनेशन कठीण आहे हो, ते आचार्यांच्याकडं असतं. असे आचार्य व्हायला काय असतात, योग्य असतात. आणि काय, मलदोषांना म्हणजे समुद्र असतो ना, समुद्राला भरती आली की काय होते सांग? समुद्राला भरती आली की काय होते? समुद्रामध्ये, समुद्राच्या बीचवर कधी फिरायला गेला, बॉटल वगैरे टाकता ना तुम्ही, ते सगळे काहीतरी घाण सगळं टाकता, मग ते काय होते, भरतीच्या वेळेला सगळं बाहेर येतं ना, मल सगळं बाहेर काढतं समुद्र. कारण समुद्राला परवडत नाही ते स्वतःच्या पोटामध्ये मळ ठेवायला. तसं समुद्रासारखे गंभीर आचार्य असतात, स्वतःच्या पोटात काय मळ ठेवत नाहीत आणि दुसऱ्याला पण ठेवू देत नाहीत, असे असतात ते. आणि काय, शूर असतात, सिंहाप्रमाणे शूर, निर्भीक आणि 7 प्रकारच्या भीतीने पण रहित असतात. त्यांना काय म्हटलेलं आहे, आचार्य म्हटलेलं आहे. देशकुल जातीनं शुद्ध असतात, हे महत्त्वाचं आहे. देशकुल जातीने शुद्ध असतात, सौम्य मूर्ती असतात, दिसायला कसे आणि आकाशाप्रमाणे निर्लेप आणि अंतरंग बहिरंग परिग्रहाने रहित असतात. ही एवढी माहिती आपण काय केली, आचार्य परमेष्ठीने सांगितलेले. आचार्य परमेष्ठींचे पुन्हा 36 मूलगुण असतात. पुढे नेक्स्ट घ्या. तप किती प्रकारचे? 12. धर्म किती प्रकारचे? आचार 5, आवश्यक क्रिया 6, गुप्ती 3. या 36 गुणांचे आचार्य परमेष्ठी अत्यंत सावधानतेने पालन करतात. तप 12 प्रकारचा, अंतरंग तप किती? 6 आणि बहिरंग 6. हे प्रकरण आपण पुढल्या ह्याच्यामध्ये बघूया, पेडागॉगीमध्ये बघूया ते, आहे ना. हे खूप जरा डिटेल आहे. धर्म 10 तुम्हाला माहिती आहे, उत्तम क्षमेपासून उत्तम अकिंचन्यपर्यंत. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. आचार 5 आचार्य कोणते? दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार, तपाचार आणि वीर्याचार. आवश्यक क्रिया कोणत्या? 6 आहेत त्यांच्या. कोणत्या? समता, स्तुती, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि कायोत्सर्ग. हे सगळं बघायचं आहे बरं का नंतर. म्हणजे तुम्ही फास्ट घ्याल असं म्हणू नका. हे सगळं डिटेलिंग करणं आत्ता कठीण आहे. डिटेलिंग आपण नंतरच्या सेशनमध्ये बघूया. गुप्ती किती असतात? 3. आता गुप्ती समजून सांगायचं तुम्हाला तर एक तास लागेल तुम्हाला. गुप्ती नक्की काय असतात ते. मनोगुप्ती, वचनगुप्ती आणि काय गुप्ती, अशा 3 गुप्ती. 36 मूलगुणांचं आचार्य परमेष्ठी अत्यंत सावधानतेनं, त्याला अंडरलाईन करा बरं काय, अत्यंत सावधानतेने पालन करत असतं. रिया समिती वगैरे आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे तात्पर्य काय, पुढे नेक्स्ट घ्या, की जे मुनी सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याच्या आधिक्याने प्रधानपद प्राप्त करून संघाचे नायक बनतात. मुख्य रूपाने काय म्हणतात त्यांना? निर्विकल्प स्वरूपाचरण चारित्रात मग्न असतात. पण कधी कधी धर्मपिपासू जीवांना रागांशाचा उदय असल्याने करुणा बुद्धीने उपदेश देतात. आता हे एवढं वाचलो मी, त्याच्यामध्ये हे वाक्य जास्त महत्त्वाचं होतं. तुम्हाला महत्त्वाचं वाटलं काय ते? वाटलं? वाचा ते.
मुनिसंघाचे नायक बनतात पासून पुढं मुख्य रूपाने निर्विकल स्वरूपाचरण चारित्रामध्ये मग्न असतात. परंतु कधी कधी हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढला पण शब्द महत्त्वाचा आहे, धर्म पिपासू. हा पण कळलं? धर्म पिपासू म्हणजे काय? आवड नाही, ओढ असणारे. हां, आवड आणि ओढ असणारे. आणि आतमधून एक तुम्हाला वाटतं की अरे काय पण करून आपण आपलं स्वतःचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे, मी कोण आहे वगैरे वगैरे, है ना. ही ओढ, याला धर्म पिपासू म्हणतात. तर त्या जीवांना कधी कधी रागवंशाचा उदय असल्यामुळं काय करतात, ते धर्म सांगतात. उठसूट कायम असते. माईकवर येत नाहीत आचार्य, काही येतात नाही येत, कधी कधीच येतात. आणि त्यांना त्यांचं ते येणं असतं ना, तेही कसं असतं म्हणजे त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असतं. नको आता गर्दी नको, कळते काय तुम्हाला? हां, गर्दी आवडली की बिघडलं बघा सगळं. गर्दी आवडली की सगळं बिघडलं. मोक्षमार्गामध्ये गर्दी चालत नाही, कळलं की नाही? प्रेस्टिज पॉईंट असतो गर्दी म्हणजे. आणि गर्दी काय करते? निराकार असते. गर्दीला भावना नसतात. काय असतात? गर्दीला भावना नसतात. गर्दी निराकार असते. आत्ता आहे 2 सेकंदामध्ये लगेच ती काय होते? डिसअपिअर होते, नाहीशी होते कुठं. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे समूहशरण आहे बरं काय. कोण असतात विराजमान? नायक कोण असतात? भगवान. आणि डिस्पोज झालं, विसर्जन झालं की कोण कुठे गेले काय मी एकटाच राहतो तो. आणि ते त्याला माहीत असतंय. कुणाला? तिथं बसलेल्याला. कोण? अरिहंतांना सगळं माहीत असते. ते लोक फक्त काय करतात? कशाने येतात लोक? आकर्षणाने येतात बरेच लोक बरं काय. धर्मपिपासू लोक जगामध्ये कमी आहेत. सम्यक दृष्टी लोक जगामध्ये खूप कमी आहेत, है ना. बघ्यांची संख्या असते ना, त्यात बघ्यांची पण एक सायकोलॉजी असते. आता ते सगळं सांगत बसत नाही बरं काय मी. हां, विनकरण हे होतं. करुणा बुद्धीनं उपदेश देतात आणि दीक्षा घेणाऱ्याला दीक्षा देतात. तू ये, तुला देतो. मोठा फरक आहे. दीक्षा घ्यायची इच्छा असणाऱ्याला दीक्षा देतात आणि ती त्यांची जिम्मेदारी नंतर राहत नाही दीक्षा दिल्यानंतर बरं काय. हां, आणि दोष निवेदन करणाऱ्यांना प्रायश्चित देऊन शुद्ध करतात. प्रायश्चित देऊन शुद्ध करणं म्हणजे ही शुद्धीकरणाची प्रक्रिया पण आहे आपल्या याच्यामध्ये. ते नियमसार नावाचा ग्रंथ आहे कुंद आचार्यांचा, त्यामध्ये त्याचं समग्र वर्णन आहे. हां, हे नमो आयुर्यानम. आता नमो ओवज्झायाणम. नमो ओवज्झायाणामध्ये काय सांगितलंय? लोकातील सर्व उपाध्यायांना नमस्कार. सांग, कोणाला नमस्कार? उपाध्यायांना नमस्कार. कोण असतात हे? 14 विद्यास्थानांचं व्याख्यान करणारे असतात ते उपाध्याय परमेष्ठी. म्हणजे त्यांचे मूलगुण किती? एकूण 25 आहेत. 11 अंग आणि 14 पूर्व. किती? 11 अंग आणि 14 पूर्व शास्त्र महासमुद्र आहे. त्याचे वर्णन करणारे आज कुणी केवली किंवा श्रुत केवली नाहीत. आम्ही क्षुद्र त्याचे काय वर्णन करणार असं कुणी म्हटलं? शांतीसागर वाचतो की नाही? मग महासमुद्र आहे ना तो. कोण? श्रुत, सरस्वती, श्रुतदेवी, वाग्देवी म्हणतो की आपण. किती आहे ते? 11 अंग 14 पूर्व शास्त्र महासमुद्र. म्हणजे किती आहे? केवढा आहे माहिती आहे तुम्हाला? मग लय आहे. मग किती आहे ॲक्च्युली? किती आहे? हां हां, सीमा आहे की. श्रुतज्ञानाला सीमा आहे, केवळ ज्ञानाला सीमा नाही आहे. असीम आहे, सीमातीत आहे केवळ ज्ञान. ह्याला सीमा आहे, पण ती सीमा पण तुम्हाला माहिती आहे की? फक्त 2 मिनटं सांगू. हां, केवढं आहे ते? 11 अंग आणि 14 पूर्व 112,83,58,005 पद आहेत त्याच्यामध्ये. हे विचारणार बरं का तुम्हाला आकडा. आणि एकदा सांगू, 112,83,58,005 पद. कशामध्ये? श्रुतज्ञानामध्ये. त्यात 3 प्रकारचे पद असतात. पद किती असतात? 3 प्रकारचे. एक अर्थपद, एक मध्यम पद आणि एक काय म्हणतो आपण त्याला? एक अर्थपद असतं, एक मध्यम पद असतं आणि एक ह्याचं आपण छंद असतं ना, छंद वगैरे करतो ते पद. प्रमाणपद म्हणतात त्याला. काय म्हणायचं? प्रमाणपद. अर्थपद, मध्यम पद आणि प्रमाणपद. नीट आहे का बरं काय? हे विचारणार आहे मी तुम्हाला. अर्थपद म्हणजे काय? की जे आपण कन्व्हर्सेशन करतो एकमेकाला. तू जा, इकडे ये, तिकडं जा, पाणी भर, शाळेला जा, अमुक कर, तमुक. ही जी काय भाषा आहे, या भाषेमध्ये काही ना काही अर्थ असतो ना, त्याला म्हणायचं अर्थपद, है ना. प्रमाणपद म्हणजे काय? की जसं की भक्तामर स्तोत्र ज्या छंदामध्ये रचलं ना, तो छंद कोणता? वसंतील का? बरोबर आहे, है ना. आता नमोकार मंत्र कोणत्या छंदामध्ये आहे? आर्या छंदामध्ये. छंद आहे ना त्याच्यामध्ये. एक अक्षरांची नियत संख्या असते.
है ना, स्टँडर्ड क्वालिटी असते भाषेची, आणि त्याच्यामध्ये गेयता येते नंतर, त्याला काय म्हणतात प्रमाणपद. आणि आता हे मध्यमपद, मध्यमपद किती असतात आता सांगितलं आकडा 112,83,58,005 पद. त्या एका मध्यम पदामध्ये अक्षरांची संख्या, अक्षर म्हणजे काय सांग ए बाळा, अक्षर म्हणजे काय, तुझं नाव काय, शौर्य. शौर्यमध्ये किती अक्षर आहेत, शौर्यमध्ये अक्षर किती माहित नाही, तुझं नाव सांग ए बाळा, तुझं नाव सांग. हा हर्षित, हर्षित मध्ये नाव घे, वर्ड किती आहेत 7. तुझं नाव सांग. हां सिद्धी. हां नाव की अक्षर किती आहे त्याच्यामध्ये, हां 3. कोणते कोणते, मग ते 2.5 झाले ना, 2.5 झाले ना ते सिद्धी, है ना, लवकर सिद्धी प्राप्त हो तुला. हे अ ब क ड वगैरे आहे ना. त्या एका मध्यम पदामध्ये अक्षरांची संख्या किती, तर त्याच्यामध्ये सांगतात की 1634,83,07,888. 1634,83,07,888 अक्षरांचं एक पद बनतं. त्याला काय म्हणतात मध्यम पद. अशा मध्यम पदांची संख्या किती श्रुतज्ञानामध्ये 112,83,58,005 कोटी शतम द्वादश चैव कोट्यो लक्षाने क्षितिस्त्रधिकानि चैव पंचाशदष्टौच सहस्र संख्या मेतश्वतम पंचपदम नमामी. म्हणतोय की नाही, दर्शन कुणाचं दर्शन करता का नुसतं पाठ केलंय, तेवढी अक्षर आहे त्याच्यामध्ये. साधी गोष्ट आहे का सांगा, त्या सगळ्याचं ज्ञान एका माणसाच्या ठिकाणी एका बिंदूमध्ये असतोय, त्याला उपाध्याय म्हणतात. कळालं का नाही, कळालं का नाही, कळालं सांगता आता मग. साधी गोष्ट नाही हो. आपण जेव्हा एकदा फक्त नमोकार मंत्र आयुष्यात, मला तर असं वाटतंय की एकदाच फक्त मी नमोकार मंत्र म्हणतो, खरं ते पोचू दे तिथंपर्यंत. एकदाच फक्त पॉवरफुल सगळ्या असे सगळे भाव एकवट होऊन एकत्रित करून परमात्म्याच्या ठिकाणी संपूर्ण समर्पण करून फक्त एकदाच आयुष्यात नमोकार मंत्र म्हणतो की तो तिथं डायरेक्ट जाऊन पोहोचू दे, एवढीच इच्छा आहे. किती अभ्यास करायचा ह्या सगळ्या गोष्टीचा, है ना. साधी गोष्ट नाही बरं का, की म्हणजे एनर्जीचा एक पिंड आहे नमोकार मंत्र, म्हणजे एनर्जी भयंकर. त्या एनर्जीला आपण नमस्कार करतो. उपाध्याय परमेश्वर म्हणजे कळलं. हे सगळं अभ्यास करा बरं का तुम्ही नंतर. हां हे ॲक्च्युली पुढल्या कोर्समधला विषय आहे, पण तरीसुद्धा आता हे एखाद्याला तरी आकडा पाठ झाला काय, हा 112,83,58,000 112,83,58,000 हे काय आहेत पद. कसलं पद ते त्याला म्हणतात मध्यम पद म्हणतात. पद किती प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात. कोणती कोणती, अर्थपद, मध्यमपद आणि प्रमाणपद. प्रमाणपद म्हणजे कळलं तुम्हाला, आणि अर्थपद म्हणजे कळ कन्व्हर्सेशन साधं वगैरे असतात, आणि हे मध्यमपद कळलं. हां हे 11 अंग आणि 14 पूर्व शास्त्र आहे ना, त्या सगळ्याचं ज्ञान एका ठिकाणी असतं, एका बिंदूमध्ये असतं. म्हणजे वायरिंग बघा आतमध्ये त्या न्यूरॉन्सचे आहेत ना किती साठलेलं आहे. आणि ते खरं पण आहे, कारण आपल्याला सायन्स सांगतं की सर आपण माणूस आपल्याला जी काही संपदा आहे ना बुद्धीची, ती त्याचा वापर किती करतो, आपण किती करतो, हां 3-4% करतो. सगळ्यात जास्त वापर कुणी केला होता, अल्बर्ट आइन्स्टाईनने केला होता. किती % केला होता, 6-8-10 म्हणा 10%. बाकीचं 90% कुठं आहे, ते कुठं आहे, ते करू शकता बरं काय, करू शकता, पण आवरण आहे ना त्याच्यावर. ती मळभ दूर करा, ती मळभ दूर करा, आणि ते मग स्वच्छ काय होतं, ते प्रकाशमान होतं. ते त्यांच्या ठिकाणी झालं होतं. आणि ज्ञान प्राप्त व्हायला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, पहिल्यांदा अभ्यास आणि दुसऱ्यांदा विशुद्धी. पापापासून बाजूला झाला तर आपोआप काय होतं, ज्ञान वाढत जातं. हां आता हे तेच तत्कालीन परमागमाचं व्याख्यान करणारे उपाध्याय, हे सगळं माहीत असते बरं का त्यांना. म्हणजे आत्ता फिलॉसॉफीमध्ये जगामध्ये जे आत्ता सध्या चालू आहे, ॲब्सर्डिझम आहे, एक्झिस्टन्शियलिझम आहे, हिडॉनिझम आहे, खूप सगळे आहेत ना आता इझम आहेत का नाही. हां हे तुम्हाला कदाचित माहिती नसतील, पण जगभरामध्ये खूप स्कूल ऑफ थॉट्स म्हणतात, ज्याला आपण विचारांची संपदा किंवा विचारधारा म्हणतो. एका भारतात किती विचारधारा आहेत का नाही. हिंदू धर्मामध्ये किती विचारधारा आहेत, जैनांच्या मध्ये विचारधारा किती आहेत आल्या महावीरांच्या नंतर,
आलं का नाही आलं? हे दिगंबर, हे श्वेतांबर, दिगंबरामध्ये पण हे 13पंथी, हे 20पंथी, अमुकपंथी, तमुकपंथी, किती विचारधारा आल्या का नाही आल्या? है ना. आणि ह्या सगळ्या विचारधारामध्ये महावीरांची विचारधारा लुप्त झाली का नाही झाली? महावीर कुठे दिसतच नाहीत आपल्याला, है ना. ह्या सगळ्यातनं तुम्ही बाहेर यायला पाहिजे बरं काय. हां, उपाध्याय परमेश्वर असं काय करा. आणि पुढं काय सांगितलेलं आहे, ज्यांच्याजवळ अन्य मुनिगण द्वादशांक सूत्र आणि अर्थाचं अध्ययन करतात, मोक्षाच्या इच्छुक मुनी महाराजांना उपदेश देतात, त्यांना काय म्हणतात? उपाध्याय म्हणतात. आणि जैनागमाचे ज्ञाते असल्याने मुनिसंघात पठण पाठनाचे म्हणजे अन्य मुनी महाराजांचं पठण पाठन करून घेणं, अभ्यास करून घेणं आणि शास्त्रांच्या समस्त शब्दार्थांना ज्ञात करून आत्मध्यानामध्ये लीन राहतात. मुनींच्या अतिरिक्त श्रावकांचे अध्ययन करवतात. 11 अंग 14 प्रवाचे पाठी असतात आणि ज्ञानध्यानामध्ये लीन असतात, त्यांना काय म्हणतात? उपाध्याय परमेष्ठी असं म्हणतात. आज जरा कठीण वाटायला लागले काय? कठीण वाटायला लागले? हां, कठीण काय वाटते सांगा? एक त्यातलं हे सांगतो बरं. कठीण काय वाटतंय? कठीण एवढ्यासाठी वाटतंय, त्याचं कारण तुम्हाला सोपं ऐकण्याची सवय झालेली आहे आणि ती करून दिलेली आहे. कळलं? मी येऊन 4 गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या, हसला आणि गेला. ते काय टी व्हीमध्ये पण दिसते हो. इथे येऊन मी काय तुमचं काय म्हणतात त्याला, तुमचं नुकसान करण्यात काही अर्थ नाही बरं काय. लोकांना सवय करून द्यायला पाहिजे काहीतरी वरलं ऐकायची. ती जिम्मेदारी कोणाची? जशी तुमची तशी माझी पण आहे, है ना. सगळ्यांची. जे सांगणारा वक्ता असतो त्याची जिम्मेदारी आहे ती. हां, माणूस पापाला घाबरत नाही, घरी साध्या कॉक्रोचला घाबरतो बरं काय. तुम्हाला कॉक्रोच थेरी माहिती आहे का सायकोलॉजीमध्ये? त्यात घाबरल्या म्हणून माझ्या लक्षात आलं आता. कॉक्रोच थेरी माहिती आहे की नाही? कॉक्रोच थेरी. नमो लोई सवसाव नंतर थांबूया काय आज मग? हां, हॉटेलात बायका जेवायला गेल्या होत्या हो, आणि एकाच्या ह्याच्यात कॉक्रोच आला आणि ती कॉक्रोच हां कसं तसं केलं ना तुम्ही, तसंच ती पण केली आणि दंगा उठला सगळं. ह्याच्यावरनं गेली की ह्याच्यावर बसलं, त्याच्यावर बसलं, दंगा चालू झाला सगळं. गोंधळ, एका कॉक्रोचनं गोंधळ माजवला अख्ख्या सगळ्या हॉटेलमध्ये. आणि नंतर तो वेटर होता ना, ते वेटरच्या ह्याच्यामध्ये गेलं आणि वेटर शांतपणे काय केला, त्याला माहिती आहे ना वेटरला, शांतपणे तिथं हे करून त्याला जाऊन बाहेर सोडून आलं. आता गोंधळ माजण्याचं कारण काय? कॉक्रोच चावला जरी तर काय मरणार आहे तुम्ही? नाही मरणार, है ना. गोंधळ होण्याचं कारण काय? अनामिक भीती. आणि कुठल्या पण एखाद्या गोष्टीला, घटनांना हँडल करण्याचं सामर्थ्य वेटरकडं शिकावं. काय केलं? तो शांत राहिला बरं काय. कुठली पण अवघड परिस्थिती असली तर थोडं शांत राहावं लागतं. काय हो, तुमच्यातली एकटीने धाडस करून थोडंसं असं करून तिकडे जाऊन सोडून आज तर तुम्ही हां चालू असतं का नाहीच. पण तुमचं वय नाही ना ते अजून, आणि मोठे झाला तरी फरक पडणार नाही. चला, नमो लोये सव सावणम. काय म्हटलं? नमो लोये सव सावण, तिथं अंत्यदीपक आलेलं आहे. लोकातील सर्व साधूंना नमस्कार असो. मनुष्य लोकात म्हणजे 2.5 द्वीपातल्या सर्व साधूंना नमस्कार. 2.5 द्वीप म्हटले बरोबर. जम्बूद्वीप, धातकी खंड आणि पुष्करचा अर्धा, त्याला काय म्हणतात? 2.5. 1, 2 आणि अर्धा, 2.5 म्हणतात. त्या 2.5 द्वीपामध्ये मनुष्य निवास करतात. त्या मनुष्यामध्येच कोणी साधू असतात ना, तर तिथल्या त्या साधूंना मी नमस्कार करतो. हे 28 मूलगुणांचे धारक असतात आणि अनंत ज्ञानाधिरूप शुद्ध आत्म्याच्या स्वरूपाची निरंतर साधना. हे अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे बरं काय, है ना. काय करतात ते? अनंत ज्ञानाधिरूप शुद्ध आत्म्याच्या स्वरूपाची साधना करतात. आणि ती साधना करताना त्यांना काय गर्दीत बसावं लागतं का? नाही. आधीचे सगळे मुनी महाराज कुठं जायचे साधना करायला? जंगलामध्ये जायचे. का जायचे? असा कोण जीव आहे की जो मंदिरातनं मोक्षाला गेलाय? कुणीही नाही. झाडाझुडपामधनं आणि पर्वताच्या शिखरावरनं मोक्षाला गेलेत. ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा. त्यांना काय हवं होतं? एकांत. त्यांना आयसोलेट व्हायचं होतं. आणि आधी मुनी महाराजांच्यावरती महाभयंकर उपसर्ग पण झाले. कोणी वाघानं हल्ला केला, कोल्ह्यानी खाऊन टाकलं, खूप सगळे उपसर्ग चेतन अचेतनकृत झालं. आत्ता सध्या उपसर्ग होतात काय? आत्ता होतात काय? होतात. एक उपसर्ग खूप महत्त्वाचा मोठा होतो. कोणता? हां जी?
शांति सागर महाराज जी के ऊपर सांप ने क्या किया, उपसर्ग किया, चींटियों ने उपसर्ग किया, वो कुछ भी नहीं है। आज इतना बड़ा उपसर्ग होता है की तुम्ही घोळके घोळके करून महाराजांच्या भोवती असता ना, तो मोठा उपसर्ग आहे असं मला वाटतं बरं काय. त्यांना सुधरूच देत नाही तुम्ही. महाराजांची इच्छा असली आपल्याला आयसोलेट व्हायचं आहे तरी ते होऊ शकत नाही है ना. महाराज आमच्याकडे बघितलंच नाहीत. गेलो खरं काय तुम्हाला, तुम्ही त्यासाठी जाताय काय है ना. तुम्ही कशासाठी जाता, महाराजांनी विचारावं कुठून आला, काय केला, आलाय वय असं तसं वगैरे वगैरे. महाराज ग्रस्त नाही, तो जो ग्रस्त चित्त असतो तो गृहस्थ असतो. जो ग्रस्त चित्त असतो तो गृहस्थ असतो. तुमची ती ग्रस्तता असते ना, ती सोडायला तिथं जाता ना, मग त्यांना तुमच्यात कशाला इन्क्लूड करून घेता, बरोबर ना. हां, त्यांना स्पेस द्या, त्यांचा स्पेस द्या, नाहीतर लई मोठा अन्याय करताय बरं काय आपण. ही सगळ्या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टीचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आणि गर्दीचं आकर्षण प्रत्येक माणसाच्या मनाला असते. सायकॉलॉजीतनं मुनी महाराज पण मुक्त होत नाहीत, पण एक कुणीतरी असा असतो की त्यातनं पण त्याला छेद देऊन बाहेर जातो, कळलं का नाही. हां, मग त्याला आपण काय करायचं, सपोर्ट करायचा त्या गोष्टीला. हां, आणि काय सांगितलं, 28 मूलगुण 3 गुप्तीने सुरक्षित असतात, 18,000 शील भेदांना धारण करतात, 84 लाख उत्तर गुणांना धारण करणारे ते साधू परमेष्ठी असतात. आणि पुढं नेक्स्ट, जे सम्यक दर्शन ज्ञान चारित्रूप रत्नत्रयमय मोक्ष मार्गाची निरंतर साधना करतात, आरंभ आणि परिग्रहाने रहित असतात. आरंभ आणि परिग्रह माहिती आहे काय म्हणजे काय, नग्न असणं म्हणजे नग्न असतात ना, ती नग्नता जशी बाहेरची तशी आतली पण नग्नता, आत पण प्युअर बाहेर पण प्युअर, एवढ्यावरून लक्षात ठेवा. अंतर्बाह्य शुद्ध. हां, आणि पूर्ण नग्न दिगंबर मुद्रेचे धारक असतात. ज्ञान ध्यान तपामध्ये लीन असतात. तेच ज्ञान ध्यान आणि तप साधूंचं 3 मुख्य लक्षणं कोणते कोणते, ज्ञान ध्यान आणि रागांशाचा उदय असला आणि धर्मपिपासू लोक आले तर फक्त प्रवचन करतं, कळलं का नाही. हां, जे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याद्वारे मोक्षमार्गाची साधना करतात, सगळ्या प्राण्यांमध्ये समान बुद्धी ठेवतात, स्थविर कल्प आणि जिनकल्प वगैरे भेदाने युक्त आहेत बरं काय. आता हा विषय आहे ना, हा विषय जैनांचा वैभवशाली इतिहास जेव्हा आपण घेऊ प्रकरण, त्याच्यामध्ये हे सगळं सांगतो. स्थविर कल्प म्हणजे काय आणि जिनकल्प म्हणजे काय वगैरे. आणि कशा असतात, रत्नत्रय संपन्न आहेत, 5 महाव्रतांनी युक्त दिगंबर वीतरागी मुनींना साधू म्हणतात, कळलं काय म्हणतात त्यांना. हां, साधूची निवड पण करायला लागते बरं काय. हां, आणि ते तुमचं भाग्य आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक भावलिंगी साधू भेटणं हे तुमचं भाग्य आहे. आता साधू परमेष्ठींचे 28 मूलगुण असतात. कोणते कोणते, 5 महाव्रत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. कितवीला असतो, 8वीला है ना. तुम्हाला 6वीला धडा होता इतिहासमध्ये महावीरांचा, बुद्धांचा वगैरे होता का नव्हता, त्याच्यामध्ये होतं का नाही हे. हां, होतं का नव्हतं, होतं ना. हां, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. 5 समिती कोणत्या, इर्या, भाषा, ऐषणा, आदान निक्षेपण आणि उत्सर्ग. ह्या सगळ्याचे अर्थ सांगत नाही आता का, तो पुढल्या चॅप्टरमध्ये येतं ह्या सगळ्या प्रत्येकाचं डिटेलिंग. आणि 5 इंद्रिय निरोध, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय ह्यांच्यावर विजय मिळवणं, कळतंय. हां, माणसाचं आयुष्यामध्ये दुःखाची जे प्रवेश म्हणजे ॲक्सेस होतो दुःखाचा, तो कशाने होतो, 5 इंद्रियांच्या विषयाने होतो. स्पर्शाचे विषय, रसाचे विषय, घ्राणाचे विषय, चक्षुचे विषय आणि कर्णाचे विषय. ह्या सगळ्या विषयांमध्ये आपण सगळे गुरफटलेले आहोत है ना. ह्यातनं बाहेर पडणारे जे असतात ते साधू असतात, 5 इंद्रियांच्या विषयांवरती विजय मिळवलेले. कठीण वाटायला लागले काय, हां, कठीण वाटायला लागले म्हणजे काय, 5 इंद्रियांच्या विषयांवरती विजय मिळवणं ही साधी सोपी गोष्ट नाहीच मुळात, आणि एकदम सायकॉलॉजीच्या विरुद्ध, कळलं. एक फक्त उदाहरण सांगतो, अजून पुढं आपल्याला घ्यायचंच आहे ते, की जसं चक्षुरिंद्रियचा विषय, एखादा चित्रपट बघायला जाता, बघताय की नाही चित्रपट, पिक्चर बघताय की नाही, हां, सस्पेन्स थ्रिलर बघताय की कसलं बघताय, हॉरर बघताय, हॉरर म्हणून सांगितलं बघा. तू हॉरर म्हणजे काय, हॉरर म्हणजे माहिती आहे की तुला काय, हॉरर बघायला आवडतंय
काय इमोशनल बघायला आवडतंय? हॉरर बघायला आवडतंय. कितवीला आहेस तू? 8वी. 8वीने 8 आणि 5 13 किंवा 14 वर्षाचं वय असेल त्या मुलाचं. ह्या मुलांच्यावरती एकदा मी बोलेन, मला एकदा तुम्ही कधीतरी आठवण करा. त्या मुलांना 1965 साली आलेला गाईड पिक्चर दाखवला, नाही काय लागले म्हणणार, हे बंद करावं. कळलं काय तुम्हाला? भीमसेन जोशींनी एखादा शिवरंजनी किंवा कुठला तरी भैरवी राग आळवला, हे काय म्हातार बडबड आले म्हणून. त्याला भारतरत्न मिळाले बाळा, त्यांना भारतरत्न मिळालं, भारतरत्न मिळालं त्याला. आणि हॉरर, आता त्या पोराची काही चूक नाही, हॉरर आवडते. हॉरर म्हणजे काय? भीतीदायक. मग त्याचं अखंड आयुष्य पालकांना भीतीदायक पण होते बरं का, पुढं हॉरर होते, हॉरर टेरिबल होते, टेरिबल. आणि ते जेनजीज आहेत ना, हे सगळे जनरेशन्स हेड, ज्यांचा जन्म 1997 ते 2012 झालेले, त्यांना सगळं जेनजीज म्हणतात. त्यांची सायकोलॉजी भयंकर आहे बरं काय. एकदा मला आठवण करा कधीतरी, तुम्हाला त्या पोरांचं भवितव्य सांगतो मी. आणि आत्ता सध्या काय करायला पाहिजे त्यांच्यावरती ट्रीटमेंट ते पण सांगतो. इमोशनल नाही आवडणार. आई वडिलांच्या बरोबर कसं ट्रीट करायचं त्यांना, ह्याचं योग्य वेळेला जर शिक्षण नाही भेटलं तर टेरिबल आणि हॉरर होईल बरं काय. त्यांना आता टेरिबल आणि हॉरर आवडतंय. त्यांना आता मोबाईल घेतले आणि तुम्ही हे असतात ना, आपण काय म्हणतो त्याला, हां, त्याच्याने काय होतंय, त्याच्याने संयम हरवतो. त्याच्याने काय होतं, तुमचे टेम्परामेंट्स काय होतात, हां. आणि जास्त ड्युरेशनचं एखादा व्हिडिओ बघायचा तुम्ही टाळता, है ना. मग तसं इमोशनल म्हणजे भयंकर इमोशनल त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स राहत नाही. एक इमोशनल इंटेलिजन्स असतो, एक सोशल इंटेलिजन्स असतो. तुम्हाला फक्त IQ माहिती आहे, इंटेलिजन्स कोशंट माहिती आहे, म्हणजे पोरगं किती हुशार आहे. पण ती इमोशनली आणि सोशली पण हुशार लागतं ना. त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार तुम्ही? काय प्रयत्न केलाय त्याच्यासाठी? तुमच्या पोरांसाठी केलाय का नाही केलाय? करायला पाहिजे. आत्ता काय करायला पाहिजे त्याला? तुमची पोरं तुमच्याबरोबर इमोशनली टच आहेत का आत्ता? आत्ता आहेत. कधीपर्यंत? 8वी 9वी 10वी पर्यंत. तिथनं नाही. तुम्ही एक विशिष्ट भ्रमात असला, तुम्हाला वाटत असलं की पोरं आमच्या ताब्यात आहेत, तर तुम्ही एका विशिष्ट इल्युजनमध्ये आहे, भ्रमामध्ये आहे. आणि ते भ्रम नक्की पुढे कुठंतरी जाऊन तुटणार आहे. हां, पण आत्ता तो विषय नाही, पण पुढे कधी तर मला ते आठवण करा तुम्ही. हां, त्याच्यानंतर हे तर काय सांगत होतो मी, हॉरर पिक्चरवरनं आठवलं ना आपल्याला. ते हॉरर पिक्चर बघायला गेला आणि सस्पेन्स थ्रिलर आहे बरं काय. सस्पेन्स थ्रिलर आहे म्हणजे ते 1-2-2.5 तासाचा पिक्चर आहे. आणि तू बघायला आलायस आणि शेवटी काय होते आपल्याला माहीत नाही ना. काय म्हणतात त्याला? क्लायमॅक्स, बरोबर ना. म्हणजे त्या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये काय होणार आहे, तिथं क्लायमॅक्सपर्यंत गेलं आणि तिथनं थिएटरमधनं उठून आलास किंवा मोबाईल बंद केलास, काय वाटेल तुला? मोबाईल फेकून देशील ना. क्लायमॅक्स आला आणि आई वरडायला लागले, है ना. क्लायमॅक्स म्हणजे कळते का नाही तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे शेवटी काय होणार आहे ना, ते तिथून निघून यायचं. त्याला म्हणायचं कर्णेंद्रियाचा विषय, म्हणजे कर्णेंद्रिय आणि चक्षुरेंद्रियाचा तो विषय आहे. तुमची कुणीतरी स्तुती करायला लागली बरं काय, स्तुती करायला सुरुवात केली आणि तुम्ही उठून गेला. साधी गोष्ट आहे काय सांगा? स्वतःची स्तुती व्हायला लागली आणि उठून कोण जाईल काय सांगा की? हां, त्याच्यासाठी लोक काय करतात, अरेंज करतात की माझी स्तुती व्हावी म्हणून. आणि स्तुती करत असताना उठून जाणं, हे पंचेंद्रियावरला विजय आहे. साधी गोष्ट नाही बरं. हे सगळे मुनी महाराज करतात. आणि त्या लेवलला गेलेले, स्पिरिच्युअली एकदम हाईटला गेलेल्या त्या आत्म्यांना आपण काय करतो, नमस्कार करतो, म्हणून आमचा आत्मा पवित्र होतो. कळलं? हां. आणि हे 7 शेष गुण आहेत. अस्नान म्हणजे स्नान करत नाहीत. भूमिशयन. अचेलकत्व म्हणजे काय, नग्न असणं. केसलोच करणं. एकभुक्ती म्हणजे दिवसातून एकच वेळेला आहार करणं. अदंत धावण म्हणजे दात न घासणं. आणि स्थितीभोजन म्हणजे उभं राहून काय करणं, आहार करणं. ही दिगंबर साधूची काय सांगितलेली आहेत, सर्वसाधारण लक्षणं सांगितलेली आहेत. आता त्या साधू परमेष्ठींची पर्यायवाची नावं पण सांगतात. त्यांना काय म्हणतात पुन्हा? शमण म्हणतात, संयत म्हणतात, ऋषी म्हणतात, महर्षी म्हणतात, मुनी म्हणतात, साधू म्हणतात आणि अणगार पण म्हणतात. शमण कशाला म्हणतात? वाचा जरा तुम्ही ते आता. कशायाने इंद्रियांना शांत करतात म्हणून संयत. कर्माचं तर्पण करतात, तर्पण म्हणजे नष्ट करणं.
म्हणून त्यांना काय म्हणतात? ऋषी म्हणतात. महर्षी म्हणजे 7 वृद्धींना प्राप्त करतात म्हणून त्यांना महर्षी म्हणतात. मुनी म्हणजे आत्मा आणि अन्य पदार्थाचं मनन करतात आणि मौन असतात म्हणून त्यांना काय म्हणतात? मुनी. साधू रत्नत्रयाला सिद्ध करतात म्हणून त्यांना साधू. आणि अनगार म्हणजे विशिष्ट नियत स्थानामध्ये राहत नाहीत, आज इथं लगेच उद्या तिथं. ह्याचं कारण काय? की त्या समूहामध्ये गेल्यानंतर त्या समूहाचं ममत्व आपल्याजवळ जास्त. 2-3 दिवस राहिलं की ममत्व वाढते, लगेच अटॅच. माणसाच्या मनाचा स्वभाव आहे. 2-3 दिवस झालं की काय करतात? ते टायअप होतात. माणसाची मनं टायअप होतात. ते टायअप होऊ देत नाहीत, ते लगेच काय आयसोलेट होणं. हा मुनी महाराजांचा स्वभाव असतो. कळलं काय? हां, अणगार म्हणतात त्याला. आत्ता बघा हे पुढं नेक्स्ट कसे असतात मुनी महाराज ते आता वाचा मोठ्याने, बरं काय? सिंहासारखे झालं काय? झालं ना? हां, कळलं कसे असतात? हां, कळलं की नाही? हां, पुढे घेऊया. नमोकार मंत्राचे पाठभेद आहेत बरं काय? नमोकार मंत्राचा 2 पाठभेद आहेत, लक्ष द्या बरं काय नीट. नमो अरिहंतानम, नमो अरहंतानम आणि नमो अरुहंतानम हे तुम्हाला सांगितलं होतं. ते 3 वेगवेगळे. नमो आहिर्यानम पण आहे, नमो आहिर्यानम हे दोन्ही पण बरोबर आहे. हे 2 पाठभेद आहेत प्राकृतमध्ये. त्याच्यामध्ये काय अर्थामध्ये कोणताही अंतर नाही आहे. आता नमोकार मंत्राचा पदक्रम कसा आहे बघा. पदक्रम घ्या पुढं नेक्स्ट. हां हां, कशाच्या? उत्तर गुण 84 लाख. 34. हां, ते पण एका शास्त्रामध्ये आहे, ते एका शास्त्रामध्ये, दोन्ही पण मानायचं आपण. आता नमोकार मंत्राचा पदक्रम कसा आहे? सगळ्या कर्मांनी रहित आणि अत्यंत शुद्ध असणारे 8 कर्मांचा नाश करणारे सिद्ध ब्रह्मिष्ठ आहेत ना, अरिहंतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत. पहिला नमस्कार त्यांना पाहिजे होता ना. पहिला नमस्कार कोणाला करतो आपण? का करतो? उपकाराच्या भावनेनं. सिद्ध मला कळला अरिहंतांच्यामुळं म्हणून तुला आधी नमस्कार. कळलं काय? गुरु गोविंद दोनो भजे म्हटलं ना. हां, त्या गोविंदाची ओळख कोणी केली? गुरुनी केली, म्हणून गुरुच्या आधी चरणी माझं पदमस्तक असं ह्या अर्थाने सांगितलेलं आहे. म्हणजे उपकाराच्या दृष्टीने, कारण अधिगुण असणाऱ्या सिद्धामध्ये श्रद्धा उत्पन्न होण्याचं कारण काय होतं? अरिहंत. आणि ते नसते तर आम्हाला आगम पदार्थ तत्व द्रव्य काही कळलं नसतं बरं काय. अरिहंत महावीर नसते तर काहीच नसतं. त्यामुळे त्यांच्या कृपेने आम्हाला बोध झाला म्हणून आम्ही काय करतो? अरिहंतांना नमस्कार करतो. आता नमोकार मंत्राचा पदक्रम पुन्हा. आणि आचार्य उपाधी आणि साधूमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पद कोणाचं? साधूचं बरं काय. कारण आचार्य पण काय करतात? एक वेळेस आचार्य पदाचा त्याग करून सल्लेखनाच्या वेळेला साधूच होतात. ते मूळ तिन्ही साधूच असतात, फक्त विशिष्ट वेळेला ते फक्त आचार्य आणि उपाध्याय असतात. त्यांच्या डोक्यामध्ये नसतं आचार्य पद अमुक, काही नसतं डोक्यामध्ये. हां, ते सगळे साधू असतात. आणि मग तरीसुद्धा इथं पण उपकाराच्या भावनेतून काय केलेलं आहे? त्यांनी आचार्यांनी आम्हाला काय केलं? उपदेश दिला, ते उपकार केले. उपाध्यायाने आम्हाला शिकवलं, आम्हाला बोध प्राप्त करून दिला. म्हणून उपकाराच्या भावनेनं त्या परमिष्ठीनं काय करतो आपण? आधी नमस्कार करून साधूंना नंतर नमस्कार करतो. म्हणजे आत्मकल्याणाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं? साधू. साधू परमिष्ठी. हां, हे हां. आता इथं हे नमोकार मंत्र संपला. आता फक्त एक प्रश्न तुमच्यासाठी, की मगाशी मेरू पर्वताप्रमाणे निष्कंप, बैलाप्रमाणे भद्र हे वाचला की मगाशी? त्यातलं किती आठवतं ते कोण सांगतंय? 2, 3, 4, 5, 6 वाचलं का नाही वाचलं मगाशी? काय मी शाळेतल्यासारखं मास्तर म्हणतोय वाचा आणि पोरं बी वाचतात. ते कशाचा कोणाला काय पत्ता नसतोय आणि काय नसतं. शिकवणाऱ्याला बी कळत नाही, शिकणाऱ्यांना बी कळत नाही ना. इंटरॅक्शन व्हायला पाहिजे बरं का. धर्माच्या सभेमध्ये इंटरॅक्शन खूप महत्त्वाचं असतं. कळत नाही, ताकदीनं वाचावं. सांगा 2, 3, 4 तरी सांगा. मी म्हटलं मेरूप्रमाणे निष्कंप असतात, किती पशूंच्या नावं घेऊन सांगितले ना. आणि
हात वर करून सांगा आणि शांत राहा सगळे जरा, आणि हात वर करून सांगा. हत्तीप्रमाणे उन्मत्त भद्र, हां बरोबर. हां, आणि हरणाप्रमाणे सरळ कोण असतात? साधू असतात, बरोबर आहे. अजून कोण सांगतंय? आकाशाप्रमाणे निर्लेप असतात. निर्लेप म्हणजे काय? निर्लेप तवा माहिती आहे का नाही? तवा, निर्लेप तवा प्रसिद्ध आहे का नाही? का प्रसिद्ध आहे? हा, चिकटत नाही, बरोबर ना? तसं चिकटायचं नाही बरं काय, कशाला चिकटायचं नाही. शेवटी जाताना कशालाही न चिकटता मरणं म्हणजे सल्लेखना. अगदी साधी सरळ सुपी व्याख्या सल्लेखनाची. कशालाही न चिकटता मरण येणं, कळलं की नाही? हां, तसे निर्लेप असतात ते. अजून कोण सांगतंय? सांगा भैया, सांगा. हां, वाऱ्याप्रमाणे निसंग, अगदी बरोबर. अजून कोण सांगतंय? मला वाटलं तुम्हाला भारी वाटलंय आणि तुम्ही लक्षात ठेवला असेल असं मला वाटलं, खरं माझा गैरसमज व्हायला लागलाय की तो. अजून काय? सापाप्रमाणे दुसऱ्याने बनवलेल्या घरामध्ये. साधूंचं स्वतःचं असं काही कोणतंही क्षेत्र नसतं. अंडरलाईन करा, कळलं? साधूंनी बनवलेलं स्वतःचं असं काही क्षेत्र नसतं. धौलामध्ये सांगितलेलं आहे, सापाप्रमाणे दुसऱ्यांनी केलेल्या घरामध्ये राहतात ते. शून्यागार, विमोचितावास, परोपरोधाकरण, भैक्ष शुद्धी, सधर्मा, विसंवाद, हा पंच. साधी गोष्ट नाही बरं का हे सगळं. हां, अजून कोण? झालं एवढंच? किती होते ते? किती होते? भरपूर होते ना. मग हां, सिंहाप्रमाणे निर्भीक. निर्भीक म्हणजे काय? न भिणारे. समाजाला काय संबंध आहे समाजाचा? समाजाशी काही देणं घेणंच नाही, कनेक्टिव्हिटीच नाही समाजाशी. काय संबंध आहे समाजाचा? है ना. निर्भीक वृत्तीचे. जसं आगम सांगितले तसंच मी वागणार. तुमचा समाजाचा गर्दीचा काही संबंध नाही, तुमच्याप्रमाणे मी वागणार नाही आहे असं ठामपणे सांगता येणारा आचार्य. हां, आणि हां काय म्हणला? पृथ्वीप्रमाणे सहनशील. पृथ्वीप्रमाणे सहनशील. दुसऱ्यांना एक विलक्षण ती एक उपमा आहे, आणि ती स्त्रीला आहे बरं काय. स्त्री सदा पृथ्वीप्रमाणे सहनशील असते. असते का नसते? तुम्ही आहे ना सहनशील? हा, हरणाप्रमाणे, चंद्राप्रमाणे शीतल. शीतल, शीतल, बरोबर आहे. हां हां, समुद्राप्रमाणे गंभीर, बरोबर आहे. हां, अजून समुद्राप्रमाणे गंभीर, अगदी बरोबर आहे. हे सगळे एवढे गुण आहेत बरं का आचार्यांना. जेव्हा जेव्हा आचार्यांना बघता तेव्हा हे सगळं बघा. आताच काही शंका असेल तर विचारा. किती वाजले? 8 ते 20, 7 मिनिटं आहेत तुमच्याकडं. उद्या श्रावक म्हणजे कोण असतो नक्की, त्याचं काम काय असतं, कसा वागतो, त्याचं आपण उद्या चर्चा करूया. उद्याचं ते आपण हे घेऊया. हां, विचारा काय असलं प्रश्न तर. काही शंका नाही मनात. भैया काय ऐकू ना. स्थिती भोजन का करतात? बरोबर. मुनी उभा राहून भोजन का करतात? तर मुनी महाराजांचं एकूणच जे आचारसंहिता आहे ना, त्या आचारसंहितेमध्ये कुठंही कम्फर्ट नाही आहे. कुठंही कम्फर्ट नाही आहे बरं काय. अदंत धावण आहे. सुंदर दिसायचं नाही तुम्ही, आंघोळ करायची नाही, सुंदर दिसायचं नाही. आणि जेव्हा खाली बसतो जेवायला किंवा इव्हन डायनिंग टेबलवर, किती खातोय काय माहिती नाही आहे. स्थिती भोजन उभा राहून घे म्हटलं तर काय होतं? कम्फर्ट नाही आहे तिथं बरं काय. कम्फर्ट झोनच्या पलीकडं गेलेला साधू असतो, आणि जो साधू कम्फर्ट झोन तयार करतो त्याचं साधुत्व गेलेलं असतं. सरळ अगदी क्लिअर कट विषय. त्यामुळं जेव्हा आपण स्टँडिंग पोझिशनमध्ये भोजन घेण्याची पद्धतच नाही मुळात, कळलं, ती पशूंना आहे.
ती माणसांना नाही आहे. माणूस निरंतर काय करतो, खाली बसूनच त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क होतं, ते पण ते खाली बसूनच होतं. मग त्यांना जेवढा डिस्कम्फर्ट देता येईल तेवढा दिला आहे आगमामध्ये. कळलं काय? उभं राहून किती वेळ उभं राहणार आहे, किती वेळ उभं राहणार आहे तो, आहे ना. हां, आणि हातामध्ये पडलेलं जे भोजन आहे ते किती अंतर, इथून इथंपर्यंत अंतर किती, 1 फुटाचं अंतर आहे. तर ते अंतर पण अनंत आहे बरं काय. ते जाईलच तोंडात, माहिती नाही. शोधन करतात, त्यात काय येणार काही माहिती नाही आहे. एवढा इनसेक्युअर भाग असतो त्याच्यामध्ये. कशासाठी? सेक्युअर पदाकडे जाण्यासाठी. इंग्रजी कळायला लागले. सुरक्षित पदाकडे जाण्यासाठी असुरक्षिततेमधून प्रवास करावा लागतो. कळलं? ते त्याचं कारण आहे मुळात. हां, आणि झोपणं भूमिशयन सांगितलेलं आहे मुळात. पण स्थविरकल्प जिनकल्प म्हटलो ना, ठीक आहे, तुम्ही चटईवरती झोपा, पाटा करा. गादीवर कोण झोपलेलं बघितलं आत्तापर्यंत? कुणी नाही. कम्फर्ट नाही ना, तो कम्फर्ट नाही आहे आपल्याकडं. नग्न फिरणं साधी गोष्ट आहे काय? हां, काय कम्फर्ट आहे सांगा त्याच्यामध्ये? हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, काय माहिती नाही त्याच्यामध्ये फिरतात ते. हां, केसलोच करणं है ना, स्वतःच्या हाताने केस पडणं साधी गोष्ट नाही आहे बरं. काही सगळं कम्फर्ट झोनच्या पलीकडे गेलेला साधू असतो. हां, काय केसलोच का करतात? मग केसलोच केसामध्ये हातानंच करायचं. कारण का? हातानं तुमची जी काही बॉडी आहे का नाही, दुसरं काय घ्यायचं नाही आहे मुळात. आरंभ परिग्रहापासून पूर्णपणे मुक्त आहे. त्यामुळं आता काय तुम्ही वस्त्र घेणार आहे? नाही घेऊ शकत तुम्ही. मग काय आपल्याला हे हातानंच तू काढ केस काढ तुझे. आणि ते का काढ? कारण केस वाढले की उवा होण्याची भीती. आता कुणाच्यात उवा होत नाहीत बरं काय. उवा माहिती आहेत का नाही पोरा? उवा ह्याला माहीत नाही, अजिबात माहीत नाही. आणि ह्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत बरं काय. बऱ्याच गोष्टी त्या पोरासने माहीत नाहीत. हां, कारण ती पोरं आत्ता जी वाढलेली आहेत ना, त्यांना संघर्ष माहिती नाही आहे. तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये ठेवला आहे. पोरांना थोडा तरी संघर्ष लागतोय बरं काय. संघर्षामधनं यायला लागतात. हां हां, काय सांगत होतो? उवा होतात ना, आणि त्यात ते उवा होण्याची शक्यता असते किंवा सूक्ष्म जीव जंतू निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून 2 महिने, 3 महिने किंवा 4 महिने. 4 महिने जघन्य, 3 महिने मध्यम, 2 महिने उत्कृष्ट. ते काय करतात लगे कळ. आणि सुंदर दिसायचं नाही ना, सुंदर दिसायचं नाही तरी सुद्धा मुनी सुंदर असतात. आचार्य विद्यासागर हे खूप चांगलं उदाहरण आहे त्याचं, खूप चांगलं उदाहरण. त्या माणसाबरोबर मी डायलॉग केला आहे खूप वेळेला बरं काय. असं बसून उपनिषदचा एक खूप चांगला अर्थ आहे. गुरु शिष्याजवळ बसतो आणि त्यांच्यामध्ये डायलॉग होतो की अशा काही गोष्टी ना की. आणि आयुष्यभर बघा की मान कायमच खाली असायचे ना त्यांचे. एरिया समितीचं पालन, कुठे एक सुद्धा असा दोष शोधतो म्हटलं तरी शोधून काढता येणार नाही. असं आमच्या आयुष्यात कुणाला तरी बघितलं. हे पण आमच्या आयुष्याचं हेच आहे ना, भाग्यच आहे. हां, मोठं भाग्य आहे. अजून कोणाची शंका? स्थविरकल्प आणि जिनकल्प आहे ना, ते आधी मुनी महाराज कुठं राहायचे? जंगलामध्ये राहायचे ना. आणि नंतर माणसाचं बुद्धी, माणसाचं बल, माणसाची शारीरिक शक्ती सगळी कमी कमी व्हायला लागली. आणि अरण्यामध्ये जायचं काय झालं, अवघड झालं. आणि म्हणून आता महाराजांना दगडावर झोपण्याऐवजी तुम्ही पाटा घ्या किंवा इवन चटई घ्या. तुम्ही काय करा, थोडंसं आतमध्ये या, गावामध्ये या, कुठंतरी गुंफा वगैरे केलं तिथं राहा आणि साधना करा. कारण आता बाहेर जाणं मुश्किल होतं ना. आणि मुनी परंपरा तर चालायचे है ना. हां, चष्मा पण घ्या बरं का. आत्ता चष्मा शांतीसागर महाराजांनी चष्मा पण घेतला नाही. विद्यासागर महाराजांनी पण चष्मा शेवटपर्यंत घेतला नाही. पण ठीक आहे, चष्मा का? कारण का तुमच्या संयमाला अनुकूल आहे ना, बरोबर आहे. म्हणून मोबाईल घेणं योग्य नाही आहे काय? लॅपटॉप घेणं योग्य नाही आहे काय? बिलकुल नाही. मोबाईल लॅपटॉप घेणं म्हणजे ग्रस्त झालं ना, चित्तग्रस्त झालं की साधुत्व संपलं. जितका आयसोलेट व्हाल समाजापासून, सोसायटीपासून, क्राऊडपासून, तेवढं तुम्ही काय करता, साधुत्वाची साधना चांगली करू शकता. है ना. खूप सगळ्या गोष्टी आहेत की संयमाला पोषक असणाऱ्या गोष्टीच फक्त काय करायचं, त्यांनी वापरायचं. हां हां 100%. हां, ऑदर इज हेल. हां हां हां
होय, 6 वशकापासून कुणी वाचलं? तो फरक काय नाही. 6 वशक त्यांनी सगळ्यांनीच पाळायचे. उपाध्याय परमेष्ठींनी पण पाळायचं. उपाध्याय ते मुळात साधू आहेत. एक फरक लक्षात घ्या, सगळे साधू आहेत ते, फक्त विशिष्ट काळासाठी आचार्य, विशिष्ट काळासाठी उपाध्याय. जेव्हा आचार्य परमेष्ठी सामायिक करत असतात तेव्हा ते आचार्य नसतात, ते साधू असतात. उपाध्याय परमेष्ठी ज्या वेळेला मुनी महाराजांचं पाठन करतात तेव्हा ते उपाध्याय असतात, इतर वेळेला साधू असतात. हा सिस्टम आहे ते. हा सिस्टम आहे ते. हां झालं. हां हां शेवटचा प्रश्न बरं काय. हां एकच समानार्थी शब्द आहे. जैनेश्वरी दीक्षा. जिनेंद्र भगवंतांनी जी दीक्षा धारण केली होती ना तशी दीक्षा. बरं काय, फक्त 2 मिनटात सांगतो आणि नीट ऐकून घ्या बरं काय. जिनेंद्र भगवान किंवा तीर्थंकर असतात ना, तीर्थंकरांच्या दीक्षेला महापरिनिष्क्रमण म्हणतात. शब्द मी उद्या विचारणार आहे तुम्हाला. तीर्थंकरांच्या दीक्षेला महापरिनिष्क्रमण, जाऊन लिहून घ्या तुम्ही, महापरिनिष्क्रमण म्हणतात. याचा अर्थ असा होतो की जेव्हा ते घरातनं बाहेर पडतात तेव्हा पाठीमागे ओढून घराकडे बघत नाहीत. आत्ताचा साधू काही कारणाने स्लिप झाला किंवा काही दीक्षाच्छेद झाली तर त्यांना घराकडे जायला मुभा आहे. घर माझं घर, कनेक्टिव्हिटी तुटत नाही पंचमकाळामध्ये. कळलं? कनेक्टिव्हिटी घराकडची थोडी असते का. आणि साधू जी भावलिंगी असतात ते तोडतात. जे भावलिंगी साधू आहे ते कनेक्टिव्हिटी तोडतात, त्याचा विषयच नाही आहे. पण तुम्ही जेव्हा मागं वळून बघता ना, कळलं, मागं वळून बघणं म्हणजे कळलं, हा ती ओढ तुटणं म्हणजे दीक्षा. कपडे काढायचं सोपं, केश लोच करायचं इव्हन सोपं, दात न घासणं त्याच्यापेक्षा सोपं, बाकी सगळे सांगितलं त्याच्यापेक्षा सोपं. कनेक्टिव्हिटी तोडणं सगळ्यात अवघड. ती जशी कुटुंबाची तुटली कायमची, माणसांची, गर्दीची, तुमच्या विशेष भक्तांची, हां आणि तुमच्या विशेष मुनींची कनेक्टिव्हिटी तोडणं, हां ते तोडा ना. ते तोडला की तुम्ही मोक्ष मार्गस्थ आहे. आणि ते सांगितले समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, नियमसार, अष्टपाहुड, ते सगळी भरमार आहे त्याच्यामध्ये. ते तिथपर्यंत जातात. आणि आमच्या पुढं गेलं बुद्धिझम, आमच्या पुढं गेलं स्टॉईक, आमच्या पुढं गेलं एपिक्युरियन. हे आता की नवीन नवीन शब्द तुम्हाला थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब करतील, पण ते जगामध्ये अशा काही विचारधारा आहेत की जैनांचं घेऊन त्याच लेवलला फक्त काय करतात, विचार करतात की सगळं सोडून जे एक हाय लेवलचं स्पिरिच्युअलिटी आहे ना तिथं जायचं आपण. आणि आपण कशामध्ये अडकलो की अडकवलं माहिती नाही. 20-25 वर्ष त्याच गोष्टी. प्रश्न विचारले की स्त्रियांना अभिषेक करायला चालतोय काय, हे करायला चालतंय काय, 13पंथी म्हणजे काय, 20पंथी, अरे त्यातनं निघून चला की बाहेर, जरा पुढं ते जरा बाजूला ठेवाने पुढं घेत चला ना, जरा थोडं फॉरवर्ड व्हा ना. असं कोणी प्रश्न विचारत नाही की निर्विकल्प समाधी म्हणजे काय. आजपर्यंत कुणी प्रश्न विचारला नाही, कुणी विचारलं नाही राव. खरं म्हणजे हे माझं ते खंत आहे की हा शब्द आहे ना, निर्विकल्प समाधी म्हणजे काय. अरे कुणी विचारलं नाही प्रश्न. स्त्री अभिषेक करायला चालते तर कशाला पाहिजे तुला, करायचे करू देत, काय त्यांचं, तू चल ना पुढे जरा. तुझ्या आयुष्यामध्ये आनंद पाहिजे आहे की नाही, तर त्याच्यासाठी प्रयत्न कर. दुःखाच्या गोष्टीमध्ये कशाला जायचं आपल्याला. आणि पंचम काळ आहे, इथं सज्जनांची घुसमट होते आणि दुर्जनांचा उत्कर्ष होतो, त्याचं नाव पंचम काळ आहे. कळलं, एवढं लक्षात ठेवा. हां, बोधी समाधी परिणाम शुद्धी स्वात्मोपलब्धी शिवसौख्य सिद्धी चिंतामणी चिंतित वस्तुदाने त्वामंद्यमानस्य ममास्तु देवी.